कोल्हापूरची हस्तकला म्हणजे कोल्हापुरी चप्पल. वैशिष्ट्यपूर्ण बांधणीची ही चप्पल खरेदी करण्यासाठी हजारो पर्यटक कोल्हापूरला अवश्य भेट देतात. हीच कोल्हापुरी चप्पल गेल्या काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर चांगलीच चर्चेत आली आहे. इटालियन फॅशन ब्रँडने या चप्पलेची नक्कल करून ती सादर केली. यानंतर वाद होताच त्यावर आक्षेपही घेण्यात आलाय. कोल्हापूरची ओळख असणाऱ्या चप्पलेला आता जागतिक पातळीवर अधिक महत्त्व वाढणार आहे. कारण कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रँड प्राडा, लिडकॉम म्हणजे संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ आणि लिडकार म्हणजेच डॉक्टर बापू जगजीवनराम चर्मोद्योग विकास महामंडळ यांच्यात एक सामंजस्य करार झालाय. या करारामुळे पारंपरिक कोल्हापुरी चपलांच्या कौशल्याला प्राडाच्या माध्यमातून आधुनिक लक्झरी फॅशनची साथ मिळणार आहे. या विशेष चपला फेब्रुवारी 2026 मध्ये प्राडाच्या 40 विक्री केंद्रांमध्ये तसेच अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहेत. गुरुवारी मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात इटली भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या कराराबाबत कोल्हापुरी चप्पल व्यावसायिकांची काय प्रतिक्रिया हे पहिल्यांदा पाहूया. नमस्कार, माझं नाव शुभम अरुण सातपुते, को ओनर ऑफ इंगा लेदर्स. आम्ही गेल्या 1902 पासून कोल्हापुरी चप्पल बनवण्याचं काम करत आहोत. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जुलै महिन्याच्या साधारणपणे प्राडाने त्यांच्या नावाखाली, लेदर सँडलच्या नावाखाली कोल्हापुरी चप्पल त्यांच्या समर स्प्रिंग कलेक्शनमध्ये SS26 कलेक्शनच्या शोमध्ये ती दाखवली होती. त्यानंतर आपण सातत्याने उठवलेल्या आवाजामुळे, चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रयत्नांमुळे पत्रव्यवहार झाल्यानंतर प्राडाची टीम कोल्हापुरात कोल्हापुरी चप्पल कशी बनते हे बनवण्यासाठी आपल्या वर्कशॉपमध्ये आली होती. त्यांनी तिथे बारकाई समजून घेतली की वेणी कशी बनते, शिलाई कशी होते. त्याच्यानंतर प्राडाची टीम परत इटलीला गेल्यानंतर त्यांनी असा निर्णय घेतला की कोल्हापुरी चप्पल हे कोलॅबरेशनने बनवूया. मग त्याच्यानंतर कोलॅबरेशनसाठी त्यांनी लिडकॉम आणि लिडकरची मदत घेतली की जे आर्टिझन्स आहेत लिडकॉम आणि लिडकर मार्फत प्राडाला कोल्हापुरी चप्पल बनवून देतील. मग आपल्या सातत्यांच्या प्रयत्नांमुळे, ललित गांधी साहेबांच्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रयत्नांमुळे, लोकांच्या मदतीमुळे, सातत्याने उठवलेल्या आवाजामुळे काल 11 डिसेंबर रोजी प्राडाने लिडकॉम आणि लिडकर सोबत MOU साईन केला की ते कोल्हापुरी चप्पलच्या जे लोकल आर्टिझन्स आहेत त्यांच्याकडनं ते बनवून घेतील. यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि कर्नाटकातले काही जिल्हे मिळून हे कारागीर आता आपले कोल्हापुरी चप्पल तयार करणार आहेत. कोल्हापुरी चप्पल आपण आता खऱ्या अर्थानं म्हणू शकतो की लोकल टू ग्लोबल केलेलं आहे. तर प्राडा जेव्हा हे लॉन्च करेल फेब्रुवारीच्या संदर्भात त्यांच्या स्टोअरमध्ये ते विक्रीसाठी उपलब्ध होतील. त्यामुळे त्यावेळी इंटरनॅशनल बायर्सना सुद्धा कोल्हापुरी चप्पल घालण्याचा एक संधी मिळेल. त्यांना ते कळेल की किती बारीक एंट्री कशी असते, कोल्हापुरी चप्पल नेमकं काय असतं. बरं, लोकल कारागिरांना ह्याचा असा फायदा की या सगळ्या घटनेमुळे कारागिरांची मजुरी, कारण डिमांड वाढल्यानंतर स्ट्रेट फॉरवर्ड तुमची मजुरी वाढते. मजुरी वाढल्यानंतर कारागिरांची म्हणजे कारागिरांची लाईफस्टाईल वाढते. आणि सगळ्यात प्रामुख्याने जो एक ऍस्पेक्ट ह्यामध्ये झालेला आहे की जी बाहेर पडलेली पिढी होती, म्हणजे आता आपण म्हणतो की कारागिराचा मुलगा जर त्यानं काम पुढे ठेवलं तर पुढची पिढी तयार होईल. ही पिढी तयार होणंच बंद झालेलं होतं मध्यंतरीच्या काळात. कारण श्रम प्रतिष्ठा ह्या धंद्यात नव्हती. आमचंच नाही, जे चमडं आम्हाला पुरवतात असा हा आमचा ढोर बांधव, जे चमडं कमवण्याचं म्हणजे टिकवण्याचं काम करतात, त्यांची ही पुढील पिढी हे काम करण्यास तयार नव्हती. मग ते सेल्समॅन, MIDC, कुठे जॉब कर अशा रीतीने होते. ह्या सगळ्या घटनातनं 4 महिन्यात असं काही झालंय की आज जे बाबा जॉबला जात होते, सेल्समॅनला जात होते, त्यांनी आता घर बसल्या त्यांच्या लाद्या ज्या जुन्या वडिलांच्या होत्या, लाद्या, हत्यार, ते परत लावून करून संध्याकाळी बसून ते आता काम करायला लागले. सुदैवानं आज कोल्हापूर जिल्ह्यात 2 रंग्या परत चालू झाल्या. ही फार आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे जे काळाआड जाणारी जी कला होती, त्यात आपण म्हणू शकतो की डाईंग आर्ट ऑफ कोल्हापुरी चप्पल होतं, ते आपण आता जरा बंद केलं तरी चालेल. असं आनंदाची खूप गोष्ट आहे की बाबा परत हे कला जी आहे ती परत जिवंत होतीये, नव्या पिढी आज यात पडते. हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट या प्राडाच्या इन्सिडेंटमुळे झालेला आहे. भारतीय कारागिरीचा प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल्स प्रकल्पाचा आराखडा, अंमलबजावणी आणि मार्गदर्शक तत्वे या करारात नमूद करण्यात आली आहे. या चपला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कुशल कारागिरांकडून तयार करून घेण्यात येणार आहेत. नव्या करारामुळे कोल्हापुरी चप्पल बनवणारे कारागीर यांना काय फायदा होऊ शकतो याविषयी जाणून घेऊया. काल जो करार झाला त्यामुळं आमच्या कारागिरी वर्गाला, त्याचबरोबर व्यापारी वर्गाला खूप आनंद झाला. कारण चेंबर ऑफ कॉमर्सनं जे कोल्हापुरी चप्पल बाबतीत जो लढा उभा केलेला त्याला यश आलं. कारण
प्राडासारख्या कंपनीनं जी आपली कोल्हापुरी चप्पल कॉपी केली होती ती त्यांनी मान्य केली की कोल्हापुरी त्यांनी कॉपी केलेली आहे आणि आपल्या कारागिराला आणि व्यापाऱ्यांना काम मिळेल या हिशोबाने त्यांनी आता करार केलेला आहे आणि त्याचबरोबर बाकीचे ब्रँड सुद्धा आपल्या कोल्हापुरी चप्पल बाबतीत येऊन तसंच त्यांच्याप्रमाणेच कोल्हापुरी चप्पल शी करार करून काम करावं त्यांनी पुढे जाऊन, ही आमची अपेक्षा आहे. शेकडो वर्ष आमचे कारागिरी काम करत आहेत, आमचा चर्मकार समाज काम करतोय, पण एवढी प्रसिद्धी मिळालेली नव्हती. आता त्या प्राडाच्या ब्रँडमुळं ही प्रसिद्धी मिळालेली आहे आणि अजून वेगवेगळे ब्रँड येऊन अशीच प्रसिद्धी मिळावी आणि कोल्हापुरी चप्पलचं नाव जगभर पोचावं ही आमची अपेक्षा आहे. गेले मी 40 ते 45 वर्ष मी चप्पल कोल्हापुरी करतो. काय पाडामध्ये ती चप्पल ही गेली त्यामुळं करार केला, त्यामुळं खरोखर आम्हाला आनंद झाला त्याबद्दल. ऑलरेडी चप्पल आमचं कोल्हापुरी आहेच ऑलरेडी, कारण आनंद झाला आम्हाला. इथून पुढं आम्ही जे चप्पलला लारा दिलेला आहे कोल्हापूर चप्पलचा, की चप्पल आमचीच नाव तुम्ही कोल्हापूर द्यायला पाहिजे, हे तुम्ही दिल्याबद्दल आम्ही आभार बी आहे. तेव्हा आम्ही पण त्यांचा आम्ही तो लढा लढला ना त्यावेळेला. त्यानंतर तिने आम्हाला नाव दिलं कोल्हापूर चप्पलला. आमचं नाव ते ऑलरेडी आहेच कोल्हापूर, खरं आम्हाला त्याचा भरपूर आनंद झाला आहे पाडामध्ये चप्पल गेल्यामुळं. इथनं पुढं अजूनही त्यांच्या कुठल्या कंपन्या आल्या बिल्या तर आम्ही स्वागत करत जाऊ. ज्या करारामुळे पारंपरिक कोल्हापुरी चप्पल देश विदेशात पोहोचणार आहे त्याचं काम कोल्हापुरात सुरू करण्यात आलंय. या नव्या करारामुळे कोल्हापूरच्या कारागिरांना महत्त्व प्राप्त झालं असून याबाबत लिडकॉमचे जिल्हाध्यक्ष काय म्हणाले पहा. काय नेमकं संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ लिडकॉम आणि निर्कार कर्नाटक याचा सामंजस्य करार परवा दिवशी झालेला आहे. तारीख 11 तारखेला करार झाला आहे. त्यानुसार आपल्याकडं प्रोडक्शन चालू आहे. 10 कामगार काम करतात आणि त्यांच्या ठराविक वेळेमध्ये त्यांची ऑर्डर पूर्ण करून द्यायची आहे. नाही सध्या तर नियोजन असं आहे की प्रोडक्शन चांगलं करा आणि पर डे 30 पेअर व्हायला पाहिजे चांगल्या पद्धतीने आणि त्याप्रमाणे आपण काम चालू आहे. 10 कामगार घेऊन काम चालू आहे. ती 5 ट्रेनर पाठवले होते कामगार आणि 2 असिस्ट टेक्निकल अधिकारी आणि जलवास म्हणून मी गेलो होतो स्वतः. त्याप्रमाणे आमच्या नियंत्रणाखाली सगळं काम चालू आहे. प्राडासोबतच्या नव्या करारामुळे कोल्हापूरच्या अनेक कारागीर, व्यावसायिक आणि उद्योजकांना फायदा होणार आहे. एक जागतिक ब्रँड थेट महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारागिरांसोबत काम करत असल्याने त्यांची हस्तकला देश परदेशात पोहोचणार आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा रवी.